आज आपण पाहणार आहोत थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आळू वडी। त्यासाठी इथं 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, त्यासोबत 1 वाटी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत, लसूण पाकळ्या 10 ते 12 घेतलेले आहेत, त्यासोबत आलं घेतलेलं आहे थोडंसं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। याचे सर्व आपण वाटण करून घ्यायचे आहे। वाटण थोडंसं जाडसरच करायचं आहे आपल्याला, अगदी मऊ असं वाटण करायचं नाही। सोबत आता ही आळूची पाने एका भांड्यात काढून घेतलेली आहेत आणि लिंबाच्या रसाने ही पाने आपण व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, कारण काही आळूची पाने घशामध्ये खाजतात, त्या कारणास्तव आपण आळू घेतानाच लिंबूच्या साहाय्याने असा धुवून घ्यायचा आहे लिंबूच्या रसात। त्याचसोबत एका भांड्यामध्ये बेसन पीठ काढून घेतलेलं आहे। इथं मी मोठी 1 वाटी आणि थोडंसं वरती 2 चमचे इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। म्हणजे आपली जेवढी आळूची पाने आहेत त्याच्यावर तुम्ही बेसन पिठाचे प्रमाण ठरवू शकता आणि त्याच पद्धतीने बेसन पिठाच्या प्रमाणावरतीच आपण बाकीचे इन्ग्रेडियंट याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। म्हणजेच आता आपण या बेसन पिठामध्ये जो वाटलेला मसाला आहे तो सुद्धा ऍड करून घ्यायचा आहे। दोघांच्या मिश्रणानुसार आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट याच्यात आधी ऍड करून घेऊया। यामध्ये मी खायचा सोडा टाकून घेतलेला आहे 1 लहान चमचा। त्याचसोबत या मिश्रणात 1 चमचा जिरे हातावरती क्रश करून टाकायचे आहेत, वाटून घ्यायचे नाही जिरे, या पद्धतीने हातावरती क्रश करून हे जिरे सुद्धा आपण इथे ऍड करून घेतलेले आहेत। सोबत आता आपण या मिश्रणामध्ये थोडासा ओवा घेतलेला आहे 1 चमचा, तो सुद्धा ऍड करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहत असाल ओवा सुद्धा आपण या मिश्रणामध्ये ऍड करून घेतलेला आहे। लहान अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्यायची आहे आणि 1 चमचा धणे सुद्धा हातावरतीच क्रश करून, थोडेसे धणे गरम करून घेतलेले ते हातावरती क्रश करून आपण या मिश्रणात ऍड करून घ्यायचे आहेत। थोडंसं चेचून घेतले तरी धणे चालू शकतात खलबत्त्यामध्ये वगैरे, पण मी हातावरतीच क्रश करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण या मिश्रणामध्ये ऍड करून घेतलेलं आहे। सोबत चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ मिक्स करून घेतल्यानंतर या मिश्रणामध्ये वाटणाचा जो मसाला आहे आपला करून घेतलेला तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचं आहे। ही या हिरव्या मिरचीच्या खोबऱ्याच्या वाटणातलीच ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली मसालेदार अशी ही आळू वडी आहे। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचे आहे। ज्या पद्धतीने आपण आळूच्या पानांना पीठ लावतो त्याच पद्धतीने या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवून आपण हे पीठ एकत्रित करून घेतलेले आहे। हे पीठ एकत्रित करून घेतल्यानंतर एका पोळीपाटावरती किंवा ताटावरती आपण पान टाकून घ्यायचं आहे आणि पानाला आपण हे सर्व पीठ व्यवस्थित असे सर्व बाजूंनी लावून घेणार आहोत आणि त्या पानाला थोडंसं आपण हे सर्व मिश्रण लावायच्या आधी तेलाचा वापर करून तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे, कारण हा मसाला जो आहे तो चिटकू नये या कारणास्तव आपण हे करून घ्यायचं आहे। तुम्ही तर पाहत असाल ज्या पद्धतीने मी दाखवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करून घ्यायची आहे। इथे पोळीपाटावरती पान सुद्धा ऍड केलेलं आहे, थोडंसं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आपलं आणि मग याच्यावरती हे सर्व मिश्रण ऍड करून घ्यायचं आहे। आणि सिंगल अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही या म्हणजे सिंगल पाण्याची आळू वडी बनवू शकता किंवा तुम्ही याच्यावरती डबल पाण्याचा वापर करून सुद्धा इथे आळू वडी बनवू शकता। मी इथं डबल पाण्याचा वापर करून ही आळू वडी बनवून घेत आहे। तुम्ही इथं पाहत असाल याच पद्धतीने याच्यावरती आणखीन 1 पान आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे। पानाची प्रोसेस सेम पद्धतीने करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण पहिल्या पानाला तेल वगैरे लावून घेतलेलं सेम पद्धत सेकंड पान सुद्धा आपण याच्यावरती टाकून घेताना तेल वगैरे लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने या वडीचे या पानाचे रोल करून घ्यायचे आहेत। मोदक पात्रामध्ये हे रोल ठेवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित याला वाफवून घ्यायचं आहे। एक 5 ते 7 मिनिट या गॅसच्या मीडियम टू हाय फ्लेम वरती या वड्या आपण 5 ते 7 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत आणि वड्या छान वाफवून झाल्यानंतर
आपण थंड झाल्या की त्या वड्या कापून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथं पाहत असाल या पद्धतीने ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। याच पद्धतीने आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यातलं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हे मोदक पात्र वड्या वाफवण्यासाठी आपण या पातेल्यावरती ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि या तुम्ही पाहू शकता आपण वड्या वाफवून घेतलेल्या आहेत। थंड झाल्यानंतर याला थिक पद्धतीने म्हणजे थोडंसं जाडसर असं आपण या वड्यांना कापून घेणार आहोत आणि या वड्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। ज्या पद्धतीने मी इथं दाखवलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही तळू शकता। आणि वड्या तळत असताना गॅसची फ्लेम वड्या टाकत असताना तेलामध्ये हाय ठेवायची आहे। वड्या टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हाय टू मीडियम फ्लेम वरती या वड्या तांबूस रंग येईपर्यंत क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या आहेत। खायला तयार होतात अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या मसालेदार अशा आळू वड्या। व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला प्लीज नक्की सबस्क्राइब करा।